शरद पवार यांचा मार्कडवाडीमधला ग्रामस्थांसोबत संवाद। बॅलेटवरती मतदानासाठी आंदोलन करणारं मार्कडवाडी हे पहिलंच गाव। अमेरिकेतही बॅलेटवरती मतदान, मग आपल्याकडे का नाही? शरद पवार यांचा सवाल। विधानसभेचे निकाल संशयास्पद, शरद पवार यांचं वक्तव्य। मी राजीनामा देतो, उत्तमराव जानकर यांचा पुनरुच्चार। बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, निवडणूक आयोगानं ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ, उत्तम जानकर यांचं वक्तव्य। मार्कडवाडीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाच्या बॅनर शेजारी लागले ईव्हीएम हटाव देश बचावचे बॅनर। बॅनरवरून भाजपा आणि महाविकास आघाडी कार्यकर्ते आमने सामने। निकाल महायुतीच्या बाजूने लागला की ईव्हीएम मध्ये बिघाड। अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचा खटाटोप सुरू। शरद पवार यांच्या मार्कडवाडी दौऱ्यावरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मार्कडवाडीवरून महाविकास आघाडीची भरकटवाडी झालेली आहे। प्रवीण दरेकर यांचा महाविकास आघाडीला टोला। शरद पवार हे भीष्माचार्य असूनही त्यांना असं का करावं? दरेकरांचा सवाल। बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी लोकसभेच्या वेळी का केली नाही? भुजबळांचा विरोधकांना सवाल। अपयश लपवण्याचं काम शरद पवार करतायत। मार्कडवाडीमधल्या शरद पवारांचे लोक आंदोलन करतायत, जनता नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, तर ईव्हीएमवरती निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा, बावनकुळेंचं आव्हान। बॅलेट पेपरवरती मतदान घेणार असतील तर राजीनामा द्यायला तयार, रोहित पवार यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। संविधान टिकावं हाच महाविकास आघाडीचा प्रयत्न, रोहित पवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडी ज्या जागांवरती विजयी झाली तिथे घोटाळा झाला नाही का? विरोधकांचा ईव्हीएम संदर्भातला दुटप्पीपणा। लोकसभेतल्या मतदानाच्या आकडेवारीवरती बोट ठेवत एकनाथ शिंदे यांचं पवारांना उत्तर। या शिक्षण संस्थेची घटना बदलून हजारो कोटी रुपये शरद पवार यांनी परस्पर सुप्रिया सुळे यांच्या नावानं वळते केले। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा शरद पवारांवरती गंभीर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।